9 ते 6 एवढीच परवानगी होती आंदोलनासाठी। ते 6 नंतर हे मैदान रिकामं करणं आवश्यक होतं असं कोर्टानं सरकारला म्हटलंय। तर आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असंही कोर्टानं यावेळी म्हटलेलं आहे। आंदोलनाला एकच दिवसाची परवानगी होती, नंतर नाही असं यावर सरकारनं बाजू मांडताना म्हटलंय। आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। अजूनही कोर्टामध्ये आदेशाचं वाचन सुरू आहे। तर कोर्टाकडनं आदेशाचं वाचन या ठिकाणी सुरू आहे। वृत्तपत्रातल्या एका बातमीची देखील कोर्टानं गंभीर दखल घेतली आहे। आमरण उपोषणाची परवानगी नव्हती असं देखील कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आपण पाहतोय अजूनही कोर्टात आदेशाचं वाचन सुरू आहे। त्यामध्ये काही आदेश कोर्टानं दिलेले आहेत आणि यामध्ये अजून कोर्टात आदेशाचं वाचन सुरू आहे। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आमरण उपोषणाची कोर्टानं गंभीर दखल घेतलेली आहे। जरांगेंच्या एका वृत्तपत्राच्या बातमीची सुद्धा कोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। तर मरेपर्यंत उपोषण या बातमीची कोर्टाकडनं गंभीर दखल घेण्यात आली आहे। तर आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी होती असं सरकारकडनं कोर्टामध्ये सांगण्यात आलं। हायकोर्टाकडनं सध्या आदेशाचं वाचन सुरू आहे। तर अजूनही हायकोर्टामध्ये आदेशाचं वाचन सुरू आहे। यामध्ये कोर्टानं आमरण उपोषणाची गंभीर दखल घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हायकोर्टात अजून सुद्धा आदेशाचं वाचन सध्या सुरू आहे। त्यामध्ये परवानगी संदर्भात राज्य सरकारनं कोर्टात माहिती दिली आहे। या संदर्भात सुद्धा कोर्टानं काही आदेश दिलेले आहेत। अजूनही कोर्टात आदेशाचं वाचन सुरू आहे। नियम आणि अटी शर्तींचं पालन झालं नाही या संदर्भातली नोटीस जरांगे यांना देण्यात आली होती, मात्र त्यांनी स्वीकारली नाही असं राज्य सरकारनं कोर्टामध्ये सांगितलं। यासोबतच 5000हून जास्त लोक आणू नये ही आयोजकांची जबाबदारी असल्याचंही कोर्टानं सांगितलं। 1:30 वाजल्यापासून या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर यावर जोरदार युक्तिवाद दोन्हीकडून झालेला आहे। एका वृत्तपत्राच्या बातमीचीही कोर्टानं गंभीर दखल घेतलेली आहे। अजूनही कोर्टात या आदेशाचं वाचन सुरू आहे। जवळपास 2.5 तास झाले ही सुनावणी या ठिकाणी सुरू आहे आणि आता कोर्टाकडनं याच्यावर आदेशाचं वाचन सुरू आहे। तर आंदोलनाला एकाच दिवसाची परवानगी होती, यावर आधी सरकारनं परवानगी दिली, नंतर आता नाही म्हणतायत असं ॲडव्होकेट पिंगळे म्हणाले। त्यावर या संदर्भातली प्रत दाखवा अशी विचारणा कोर्टानं केली। जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे। याचे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहतोय। अजूनही कोर्टात या आदेशाचं वाचन सुरू आहे। परवानगी संदर्भात राज्य सरकारनं कोर्टात माहिती दिलेली आहे। यामध्ये आदेशात आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी मुंबईत वावरू नये असंही कोर्टानं म्हटलंय। 1:30 वाजता या सुनावणीला सुरुवात झाली आहे। आता 2.5 तास झालेले आहेत। अजूनही याची सुनावणी सुरू आहे। आता कोर्टामध्ये आदेशाचं वाचन केलं जात आहे। जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये आणखी काही याचिका दाखल असल्याचं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामधून सरकारकडून त्यांनी इथे बाजू मांडलेली आहे। काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्यात। तर स्वतः कोर्टाने सिग्नलवरचा आंदोलकांचा एक व्हिडिओ देखील कोर्टामध्ये दाखवला। त्याचबरोबर एका वृत्तपत्राच्या मरेपर्यंत उपोषण या बातमीची देखील हायकोर्टाकडनं दखल घेण्यात आली आहे। तर अजूनही कोर्टात आदेशाचं वाचन सुरू आहे। परवानगीची प्रत दाखवा अशी विचारणा कोर्टाकडून आंदोलकांच्या वकिलांना करण्यात आलेली आहे। नियमांचं उल्लंघन झाल्याची नोटीस जरांगेंना दिली होती, पण त्यांनी ती स्वीकारली नसल्याचंही सरकारनं कोर्टात सांगितलं। यासोबतच जरांगेंनी पोलिसांची नोटीस स्वीकारली नाही असंही सरकारनं म्हटलं। आतापर्यंत हायकोर्टामध्ये काय झालं ते आपण पाहूयात। आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असे आदेश कोर्टानं दिले आहेत। 5000पेक्षा जास्त लोक आणू नये ही आयोजकांची जबाबदारी होती असंही कोर्टानं म्हटलं। आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यासह आंदोलनाला एकच दिवसाची परवानगी होती, नंतर नाही असं सरकारनं म्हटलं। पहिल्या दिवशी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। तर सरकारने परवानगी आधी दिली होती, पण आता नाही म्हणतायत असा युक्तिवाद ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी केला। जरांगे यांना पोलिसांनी नोटीस दिली, पण त्यांनी स्वीकारली नाही असं देखील सरकारनं म्हटलेलं आहे। तर नियमांचं उल्लंघन झाल्याची नोटीस दिली, पण त्यांनी ती स्वीकारली नाही असंही सरकारनं म्हटलं। तर जरांगे यांनी आंदोलकांना रस्ते अडवायला सांगितलं नाही असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे।